नमस्कार मित्रांनो, मी निलेश सदर तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहोत। आज 18 तारीख, आज ज्या शिफ्ट झालेल्या आहेत त्या शिफ्टचे प्रश्न आणि काही प्रश्नाचा अनालिसिस आपण घेत आहोत इथे। विशेषतः ॲग्रिकल्चरचे जे प्रश्न आहेत, मी तुम्हाला सांगितलं होतं की आता ज्या 19, 20, 21 या तारखेचे ज्या शिफ्ट होतील या मुलांनी विशेष लक्ष विद्यार्थ्यांनी देणं गरजेचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये। प्लस जे पेसाचे जिल्हे आहेत ज्यांची परीक्षा एक्झाम झालीच नाही, अजून डेटाच आलेल्या नाही आहेत, तर त्यांनी सुद्धा प्रिपरेशन्स करणं, म्हणजे हे जो काही पॅटर्न आहे या पॅटर्नवरून ती प्रिपरेशन्स करणं गरजेचं आहे। तुम्ही नॉन ॲग्रिकल्चर असाल तरी सुद्धा आता तुम्हाला क्वेश्चनचा एक पॅटर्न समजलेला आहे, त्याच्यामुळं तशी प्रिपरेशन्स आता तुम्हाला करायचं आहे। तर बघा, आजचे आपल्याला प्रश्न जे पाठवले आहेत, कृष्णा देशमुख सर असतील, हर्षवर्धन सर असतील, अजून सर आहेत की त्यांनी आपल्याला मदत केली आहे, तर हे प्रश्न आपल्याला टेलिग्रामला पाठवले। सर्वात प्रथम मी त्यांना धन्यवाद देतो। ओके, तर बघा, आज मराठी, इंग्लिश, GS आणि मॅथ रिजनिंग याचा बऱ्यापैकी म्हणजे 80 ते 90% म्हणतो मी तुम्हाला पॅटर्न समजलेला आहे, अलग लक्षात। तर याच्यावर जास्त डिस्कशन्स घेणार नाही, डिस्कशन्स घेईल टेक्निकल प्रश्नांवर, कारण तेच इम्पॉर्टन्स येतं। तरी एकदा हे जे आलेले येतं ते सांगून देतो। मराठीमध्ये आपल्याला माहिती आहे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यरचना, वाक्यात काही जे बदल्स आहेत ते, लिंगावर 2, वचनावर 2, समानार्थी शब्दावर 2, शुद्ध वाक्यावर 2-2 प्रश्न आलेले आहेत। त्यानंतर GSचं मी सांगितलेलं आहे। GSचं जर आपण बघितलं तर GSचं सुद्धा तुमचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यावर 2-3 प्रश्न विचारत आहेत। बाकी मग भूगोल असेल, इतिहास असेल, याच्यावर 2-2, 3-3 प्रश्न, चालू घडामोडीवर 3-4 प्रश्न, हा पॅटर्न आहे। ओके, याच्यात आज एक पहिल्या शिफ्टला थोडा विशेष प्रश्न विचारलेला होता, तो सांगतो। तो म्हणजे विचारला होता, टिकटॉक हे केव्हा बंद झाले भारतामध्ये, हा प्रश्न एक विचारला होता मला। एका जण आपल्या टेलिग्राम चॅनलच्या जे मेंबर आहेत, सदस्य आहेत, त्यांनी सांगितलं की टिकटॉक केव्हा बंद झालं, याच्यावर एक प्रश्न विचारला होता। त्याच्यानंतर मग जे बाकी GSचे प्रश्न होते तर ते सोपेच होते। तर रत्नागिरी त्याचा जिल्हा होता, तर त्याच्यावर 2 प्रश्न विचारलेले होते। एक GS मध्ये आदिवासी महिला ज्या आहेत, म्हणजे आदिवासी जी चळवळ आहे त्याच्यातल्या महिलाविषयी विचारला होता, महानिर्वाण दिवस विचारला होता, म्हणजे GSचे बऱ्यापैकी प्रश्न विचारले होते। सुवर्णदुर्ग किल्ला याच्यावर पण प्रश्न विचारला। तर हे झालं GS मध्ये। म्हणजे GSचं काय तर थोडक्यात माहिती करून घ्या की GS हे सर्वांना तुमचा जिल्हा, करंट अफेअर प्लस तुम्हाला जनरल गोष्टी लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे आपला इंग्लिश, तर इंग्लिशसाठी सुद्धा आपल्याला माहिती आहे की इंग्लिशमध्ये सुद्धा जो पॅटर्न आहे तो सुद्धा पॅटर्न आपल्याला क्लोज टेस्ट विचारली होती, पॅसेज विचारलेला होता, एरर विचारलेले होते, अलग लक्षात। तर हा इंग्लिशमध्ये विचारलेला होता। पॅराजंबल एक होता, पॅसेज होता, मी ऑलरेडी पॅसेज आपल्या टेस्ट सिरीजला दिलेला आहे। आणि विशेष नंतर त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर गणित बुद्धिमत्ता, आता गणित बुद्धिमत्तावर मी सांगितलेलं आहे की ते पझल विचारतात, पझल होती, पझलचा टाईप फक्त आपल्याला सगळे करायचे होते। यावेळेची पझल सर्कलवर होती, शेकडेवारीवर होता, प्रॉफिट लॉस होते, सरळ रूपद्या होते, बैठक व्यवस्थावर आपल्याला वेना आकृत्या होत्या, सिलोलिझम्स आणि अल्फाबेट सिरीज होती। तर हे सगळ्यांना मॅक्झिमम ज्यांना याच्यात 12-13 मार्क पडतील, व्यवस्थित केलं तर 15 पैकी 15ही पडतील। ओके, हे झालं आहे। आता महत्त्वाचा जो विषय राहिला तो तांत्रिक घटक। तांत्रिक घटकामध्ये जर आपण बघितलं तर ॲग्रिकल्चरला इम्पॉर्टंट दिलेलं आहे त्यांनी, म्हणजे जवळपास 18-20 प्रश्न, 22 प्रश्नापर्यंतही काही आपल्या मेंबरनं सांगितलं की सर 20-22 प्रश्न ॲग्रिकल्चरवर येत आहेत, तर सांगितलंच होतं येतील सुद्धा। तर जे फर्स्ट शिफ्ट्स आहेत आणि सेकंड शिफ्ट्स आहेत त्याच्यातले टेक्निकलचे ॲग्रिकल्चरचे प्रश्न घेत आहोत आपण। तर बघा, त्याच्यात काही प्रश्न विचारले होते आज, ते म्हणजे थोडे विशेष होते। आणि या टेक्निकल प्रश्नामध्ये तुम्हाला माहीतच आहे की जे काही प्रश्न विचारले होते यांनी, तर याच्यामध्ये वेगवेगळ्या याच्यात काय केलं होतं त्यांनी, वेगवेगळ्या शिफ्टला जसे प्रश्न विचारत आहेत, तर काही प्रश्न मे बी रिपीट होऊ शकतात तुम्हाला, त्याच्यामुळे ते माहिती असणं गरजेचं आहे। बघा, का प्रश्नामध्ये खैरा डिसीज ऑफ राईस हे कॉमन प्रश्न आहे, आपल्या टेस्ट सिरीजमध्ये प्रश्न होता, कारण हे कॉमन आहे, कुठेही कोणतीही परीक्षा असो हे टाकतात त्याच्यामध्ये प्रश्न, त्याच्यामुळं आपल्या ज्या टेस्ट सिरीज आहेत त्याच्यात प्रश्न विचारला होता हा। त्याच्यानंतर बघा, खैरा डिसीज राईसवर तर होताच, पण सोबत
जे वेगवेगळे प्रश्न याच्यात ते सांगतो. आता ज्यांनी थोडं क्रॉपिंग सिस्टीमवर प्रश्न चालू केलेले होते, ॲक्च्युली हा टॉपिक खूप सुंदर आहे. म्हणजे आपल्याकडे वेळ कमी आहे, नाही तर मी हा इंग्लिशमधून पूर्ण मराठीत कन्सेप्ट क्लिअर करून हा टॉपिक सांगितला असता तुम्हाला. पण आज जे प्रश्न विचारलेले होते ते रिले क्रॉपिंगवर एक होता, आले क्रॉपिंगवर एक विचारलेला होता. तर आता तुम्हाला माहिती आहे की रिले क्रॉप काय असतात. तर रिले क्रॉप म्हणजे असे आपण एक क्रॉप म्हणू की बा सेकंड क्रॉप इज प्लांटेड, म्हणजे दुसरं क्रॉप इज सेकंड प्लांट इज ए प्लांटेड इवन बिफोर द फर्स्ट क्रॉप इज हार्वेस्टेड. म्हणजेच काय रे बाबांनो, की पहिलं जे आपण खरीपमध्ये क्रॉप लावलेलं आहे ते हार्वेस्टेड म्हणजे त्याची कापणी करायच्या आधी रब्बीमधलं क्रॉप त्याच्यामध्ये लावायचं, याला रिले क्रॉपिंग असं म्हणतात. हा कन्सेप्ट आहे. जसं तुम्ही याचं उदाहरण विचारलं तर राईस, लिनसीड किंवा लेंटिल हे त्याचं उदाहरण आहेत. म्हणजे हे कन्सेप्ट येतं. म्हणजे बघा रिले क्रॉप म्हणजे काय की बा दुसरं पहिलं क्रॉप आहे आपलं खरीपमधलं, आता तर ते हार्वेस्टिंग करायच्या आधीच दुसरं क्रॉप रब्बीमधलं क्रॉप आपल्याला त्यामध्ये लावायचं आहे, तर त्याला रिले क्रॉपिंग असं म्हणतात. त्याच्यानंतर एक आले क्रॉपिंगवर एक विचारलेला होता. हा एक छानसा कन्सेप्ट आहे. आले म्हणजे काय रे, की एक ओळ किंवा एक अरुंद रस्ता. आलेचं मिनिंग असतं होते ओळ किंवा एक अरुंद रस्ता. आले क्रॉपिंगचं काय केलं, द प्लांटिंग ऑफ द रोज ऑफ द ट्रीज किंवा तुमचं शर्ब्स टू क्रिएट द आले विदिन म्हणजे त्याच्यामध्ये एक आले तयार होईल. विदिन ॲग्रिकल्चर अँड हॉर्टिकल्चर क्रॉप्स आर प्रोड्यूस. म्हणजे काय, तर तुम्हाला अशा दोन ट्रीज, एक अशा रो प्लांट करायच्या आहेत, तर दोन साईडना अशा ट्रीज राहतील. आलं का लक्षात, त्याच्यात ट्रीज राहतील किंवा काही शर्ब्स असतील, तर ते त्याच्या मधामध्ये जो काही आपण अरुंद रस्ता म्हणू, गल्ली म्हणू, त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरचे म्हणजे कृषीचे किंवा हॉर्टिकल्चरचे क्रॉप्स घेणं त्याला म्हणतात आले क्रॉपिंग. तुम्हाला इथं डायग्राम ते पिक्चर दिसत असेल, त्या पिक्चरवरून कन्सेप्ट क्लिअर. म्हणजे त्याच्यानंतर आता तुम्हाला काही अजून असतात पॅरलर क्रॉपिंग, मिक्स क्रॉपिंग, इंटर क्रॉपिंग, मोनो क्रॉपिंग, डबल क्रॉपिंग. आलं का लक्षात. तर हे सगळे कन्सेप्ट आहेत. वेळ कमी आहे, नाही तर मी एक मस्त याच्यावर एक व्हिडिओ बनवला असता आणि इंग्लिशमधून ते मराठीत कन्सेप्ट क्लिअर केलेले असते. आले का लक्षात, कारण कन्सेप्ट क्लिअर असतं तर मग तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता. आलं का लक्षात. तर ह्या असे प्रश्न आले क्रॉपिंगवर विचारला, रिले क्रॉपिंगवर विचारला आणि IBPS ला हे विचारते ते. आता याच्यातलं मिक्स क्रॉपिंगवर विचारलेला होता, तर ते सुद्धा प्रश्न आपल्या टेस्ट सिरीजमध्ये आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे आजच्या जे फर्स्ट शिफ्टमध्ये आहेत मी प्रश्न बघितले, कारण तर त्याच्यामध्ये 7 ते 8 प्रश्न आपल्या टेस्ट सिरीजमधले आहेत. मी आज इटीच टाकलेले आहेत. तसं असं काहीच नाही की सर तुम्ही काही सांगता, तुम्ही प्रूफ बघा. हे तुम्हाला मी क्वेश्चन जे दाखवता याचे, तर हे सगळे ते क्वेश्चन्स आहेत जे आलेले आहेत. आणि तुम्ही टेलिग्राम चॅनलला हे बघा. अलग लक्षात की मी नुसतं सांगत आलेले आले नाही, तुमच्याकडे टेस्ट सिरीज आहे, तुम्ही बघून घ्या त्याच्यात आलेले आहेत आणि आज विचारलेले आहेत म्हणून. अलग लक्षात. तर हे टेस्ट सिरीज सुद्धा आपल्या आहेत. तर याच्यामध्ये अजून त्यांनी काही प्रश्न विचारले होते. मी सांगत आहे की पशुसंवर्धन चांगलं करा. पशुसंवर्धनावर पहिल्यापासून एक मेसेज जे माझ्या टेलिग्रामला जॉईन आहेत त्यांना मी सांगितलं आहे की रेशीम कल्चर आणि पशुसंवर्धनावर मिनिमम म्हटलं 2-3 प्रश्न राहतील. तर त्यांनी काय केलं, पशुसंवर्धनावर 3-4 प्रश्न सध्याही विचारत आहेत. अलग लक्षात. त्याच्यातले 2 प्रश्न आजचे जे आलेले आहेत ते टेस्ट सिरीजमध्ये आहेत. अलग. तर हे पशुसंवर्धन अजून सुद्धा करा. आता कालच मी रात्री एक टेलिग्रामला आपला फोटो टाकला होता की बा गायी आणि त्याचं उगमस्थान. तर त्याच्यात गिर गाईचं या बॅचला विचारलं त्याचं उगमस्थान. ज्याने टेलिग्राम आपलं जॉईन केलेलं आहे, ज्यांनी बघितलेलं आहे, त्याला आला ना 1 मार्क. तिथं एक प्रश्न आला ना त्याचा बरोबर. म्हणजे विशेषतः मी नॉन ॲग्रिकल्चरवाल्यासोबत बोलत होता, कारण ॲग्रिकल्चरवाल्याला बऱ्यापैकी या गोष्टी माहिती आहे, तर त्यांना काही सांगण्याची गरज नाही येतं. ओके. तर हे असं आहे. म्हणजे त्याचा फायदा असा होता, ज्यांनी ते आपलं 1070 प्रश्नोत्तर कोर्स असेल त्यांनी जे वाचलेले असेल त्याच्यात प्रश्न सापडलेले आहेत. या टेस्ट सिरीजमध्ये प्रश्न सापडलेले आहेत. अजून त्यांनी विचारलेले काही प्रश्न बघा, विचारलेले होते की बा खालीलपैकी म्हशीची कोणती जात नाही. तर हा याच पद्धतीचा प्रश्न आपल्या टेस्ट सिरीजमध्ये आहे, बघून घ्या तुम्ही. तर त्याच्यामध्ये दिले होते साहिवाल आपल्याला माहिती आहे गायीची जात आहे, बाकी म्हशीच्या जाती होती. त्याच्यानंतर जास्त दूध देणारी गायीची जात विचारलेली होती. म्हणजे हे मी तुम्हाला दोन्ही सांगत आहे, म्हणजे फर्स्ट आणि सेकंड शिफ्टचे ॲग्रिकल्चरचे क्वेश्चन सांगत आहे. त्याच्यानंतर लक्झरियर कन्झम्पशन्स हे पोटॅशियम्स आहे. पोटॅशियमचं अजून मूलद्रव्य थोडे व्यवस्थित करून घ्या, मूलद्रव्यावर प्रश्न राहू शकतो. ओके. तर हे सुद्धा राहू शकतात. म्हणजे आता जर त्यांनी पोटॅशियम विचारला असेल तर अजून बाकीचे मूलद्रव्य थोडे व्यवस्थित करून घ्या, जे 20-21ला जाता येतं त्यांनी. लक्झरियस कन्झम्पशन्स. आता हे ॲग्रिकल्चरवाले येतं किंवा डिप्लोमावाले किंवा ज्यांचं BSc ॲग्रिकल्चरवाले झाले ते तर या प्रश्नाचे 100% उत्तर देते. पित्त क्रांती विचारलेली होती त्यांनी यावेळेस.
अजून ॲग्रिकल्चरमध्ये कॅस्टर मेड ऑफ चिकन काय आहे, तर ह्याच्यावर सुद्धा प्रश्न. आता कॅस्टर मेड ऑफ चिकनच नाही आहेत, तर तुम्हाला ह्या टर्मिनॉलॉजी आता डेअरीमधल्या तुम्हाला माहिती असतील. कॅटल झालं, बफेलो झालं म्हणजे गाय म्हैस, अलग लक्षात. शीप म्हणजे तुमची मेंढी झाली, शेळी झाली आणि तुमचा कोंबडी झाली. तर याचे मेल आणि फिमेल जे आहेत, म्हणजे मेल आणि फिमेल जे नर आहेत मादी आहेत, तर यांचा जे काही टर्मिनॉलॉजी यांच्या दिलेल्या आहेत निगडीत त्या व्यवस्थित करा. कारण IBPSचा पॅटर्न हा ओळखला गेला पाहिजे. मी तो IBPSचा पॅटर्न आज प्रश्न काय येत आहेत टेस्ट सिरीजचे, कारण IBPSला ॲग्रिकल्चरमधलं काय पाहिजे ते हे ओळखलंय, त्याच्यामुळे ते प्रश्न ॲज इट इज आपल्या टेस्ट सिरीजमधले काही प्रश्न दिसत आहेत आपल्याला. ओके. त्याच्यानंतर पुसानांना पपया डेव्हलप थ्रू. आता हे नुसतं पुसानांना असं नाही विचारलं, तर कशा थ्रू डेव्हलप केला असं विचारलेले आहेत. म्हणजे हे बघा की थोडा मी म्हटलंय की थोडा पॅटर्न थोडा काही प्रश्न मला असा दिसत आहे की पॅटर्न थोडा आता कसा टफ झालेला दिसत आहे पहिल्या शिफ्टपेक्षा. पहिल्या शिफ्टचे म्हणजे आज कम्पेअर आपण बघू की डिप्लोमा लेवलचेच ते प्रश्न होते. इरिगेशन्स मेथड सुटेबल फॉर अँड्युलेटिंग लँड्स, आपल्याला माहिती आहे की स्प्रिंकलर इरिगेशन्स वगैरे आहे. बायोडायनॅमिक ॲग्रिकल्चरचे डेफिनेशन्स विचारले होते. मी आपल्या टेस्ट सिरीजमध्ये फादर ऑफ बायोडायनॅमिक दिलेला आहे, प्रश्न दिलेला आहे त्याच्याशी निगडीत. जर आपण म्हटलं ब्ल्यू रिव्हॉल्युशन्स काय आहे, स्मॉदर क्रॉप म्हणजे काय, अलग लक्षात. ब्ल्यू रिव्हॉल्युशन्स कशाचे, हाही प्रश्न आपल्याला माहिती आहे. ब्ल्यू रिव्हॉल्युशन्स वगैरे म्हणजे रिव्हॉल्युशन्सवर 2 प्रश्न येत आहेत, तर त्याच्यामुळे रिव्हॉल्युशन्स करा व्यवस्थित, अलग लक्षात. त्याच्यानंतर पंचायत राजवर जवळपास 4 ते 5 प्रश्न विचारत आहेत, तर ते व्यवस्थित करा. तिथं 5 पैकी 5 प्रश्न बनायला पाहिजेत. तर यावेळेचे जे त्यांनी पंचायत राजचे प्रश्न विचारलेले होते ते थोडे सोपे होते, एवढे काही टफ नव्हते. पंचायत राजवरला सचिव विचारला होता पंचायत समितीचा, एक वय विचारलं होतं पंचायत समिती सदस्यासाठी, अलग लक्षात. सचिव माहिती आपल्याला BDO वगैरे त्याचा सचिव असतो, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर आपण त्याला म्हणतो. तर हे जे काही प्रश्न आहेत तर हे चुकायला नको. फक्त आपलं म्हणणं येतं की हे प्रश्न आपले चुकायला नको. त्याच्यानंतर कम्प्युटरवर प्रश्न विचारत आहेत, तर कम्प्युटरवर 3 ते 4 प्रश्न आणि IT ॲक्टवर 2 ते 3 प्रश्न, म्हणजे 4 आणि हे 3 म्हणजे 6 ते 7 प्रश्न तुम्हाला फक्त त्याच्यावर येत आहेत. आणि मी काल आपल्या ज्या टेस्ट सिरीज आहे त्याच्यात अजून 50 क्वेश्चन्स कम्प्युटरचे ॲड केले, त्याच्यातला एक प्रश्न ॲज इट इज आलेला आहे. म्हणजे जे 50 क्वेश्चन ॲड केले त्याच्यातले ॲज इट इज एक प्रश्न मला आज फर्स्ट बॅचमधला सापडला आणि दुसरा कम्प्युटरचा प्रश्न त्याच टेस्ट सिरीजमध्ये सापडलेला आहे. म्हणजे असा फरक पडतो मित्रांनो आपल्याला. त्याच्यानंतर आपत्ती व्यवस्थापनावर एक प्रश्न विचारलेला होता, तर त्याचं उत्तर पंतप्रधान होतं. म्हणजे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन जी काही सर्वोच्च ह्या असते तर त्याचे सर्वोच्च अधिकारी म्हणून किंवा सर्वोच्च हे कोण असते तर तो पंतप्रधान असते. महाराष्ट्राचा विचार केला तर आपला मुख्यमंत्री असतो, जिल्ह्याचा विचार केला तर कलेक्टर असतो, तालुक्याचा विचार जर आपण केला तर तहसीलदार असतो, अलग लक्षात. तर हे कॉमन थिंक आहे की हे प्रश्न आता तुम्हाला आला असेल, तो सॉल्व्ह केला असेल, पण मी या टेस्ट सिरीजमध्ये काय टाकला हा प्रश्न, कारण माहिती हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अलग एक कॉमन प्रश्न म्हणजे जी आपत्ती व्यवस्थापनाची स्पेशल टेस्ट बनवली ज्याच्यात 50 प्रश्न येतात, तर त्याच्यामध्ये हे 50 प्रश्न वाचलं कोणी नाही वाचले ते, पण नुसती टेस्ट वाचली तरी त्याला त्याचा फायदा झालेला आहे. त्याच्यानंतर बघा याच्यात हे झालं, हे राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र हे विचारलेलं आहे. आता महाराष्ट्रातलं आता संशोधन केंद्र सगळेच करा, अलग लक्षात, विशेषतः महाराष्ट्रातले. मग याच्यामध्ये आता तुम्हाला का नाही ग्रेपचं तुम्हाला राष्ट्रीय संशोधन केंद्र पुढच्या बॅचला विचारतील. म्हणजे हे पॉइंट पकडून तुम्ही अभ्यास करा. आता पुढच्या बॅचवाल्यासाठी सांगत आहे मी. अजून एक विचारलं, खालीलपैकी कोणत्या याच्यात प्रथिनाचं प्रमाण जास्त असतं. आता त्याने ते विचारलं होतं की सिरियल्स आहेत, पल्सेस आहेत, ऑइल सीड. ते कॉमन प्रश्न होता. जे आपलं काही पल्सेस आहेत याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असते. हे सुद्धा एक प्रश्न त्यांनी विचारलेला होता. संगणकचे 4 प्रश्न होते. जे काही माहिती अधिनियम आहे याच्यावर सुद्धा विचारलेला होता. एक आता बघा बॅच सेकंड जी होती, सेकंडमध्ये काही ॲग्रिकल्चरचे क्वेश्चन्स आलेले होते. तर त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरच्या क्वेश्चन्समध्ये साखर उत्पादनात अग्रेसर, आता तिथं बघावं लागेल कोण अग्रेसर आहे. आता देश विचारला का स्टेट विचारला हे नाही आपल्याला माहीत, पण तुम्ही बघून घ्या. साखर उत्पादनात अग्रेसर हे करंटचा प्रश्न आहे आपला सध्या जर आपण याला म्हणलं. नंतर जमिनीच्या धूप कमी करण्यासाठी 4 ते 5 प्रश्न. 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 4 ते 5 प्रश्न.
नदीच्या काठावर कोणते क्रॉप लावले जातात. आता हे त्याला कोणते क्रॉप म्हणतात असा विचारला का काय, तर ऍक्च्युअली तसं बघितलं क्रॉप जर स्पेसिफिक विचारला असतं तर युकॅलिप्टस म्हणजे निलगिरी वगैरे जे आहेत तर ते लावले जातात कारण ते पाणी सक वगैरे करतात. चिकन हेन रोग कोणत्या पिकावर येतो हा प्रश्न टेस्ट सिरीज मध्ये आहे, बघून घ्या. लूज मट डिसीज कंट्रोल, तर हे लूज मट व्हीटवरला डिसीज आहे, सीडबॉर्न डिसीज आहे हा, तर ह्यो सोलार ट्रीटमेंट असेल अलग लक्षात, किंवा मग त्याने त्याचा हे विचारला असेल की बा कसा होते त्याचा प्रकार वगैरे. भुईमुंगा पिकासाठी डेडली कॉझिंग डिसीज टिक्का डिसीज वगैरे विचारलेला असेल अलग लक्षात, त्याच्यावर बिन प्रश्न आहे. जीआय टॅग मँगोला जो हापूस आंबा आहे तर ते जीआय टॅग केव्हा भेटला, हा थोडा डिफिकल्ट प्रश्न होता, लेवल टफ होती याची, कारण त्याचं वर्ष विचारलेलं होतं अलग लक्षात. पर्यावरणपूरक शेती सेंद्रिय शेतीवर होता. त्याच्यानंतर बायोपेस्टिसाइड वनस्पती प्राण्यापासून बनवले जाणारे कीटकनाशक त्याला बायोपेस्टिसाइड म्हणतात, हे एक सोपा होता. आंबेमोहर कोणत्या पिकाची जात आहे, आपल्याला माहिती आहे आंबेमोहर ही कशाची, आपल्या राईसची भाताची जात आहे. अजून एक दोन जाती त्यांनी विचारल्या होत्या. सोशलॉजी टर्मवर 2 क्वेश्चन्स होते, एक्सटेन्शन्स कम्युनिकेशन्स प्रोसेसचे कॉम्पोनंट वगैरे होते, त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला होता. म्हणजे या प्रश्नावरून मला एक असं लक्षात आलं की काही प्रश्न हे त्यांनी डिप्लोम्यातले विचारले, पण काही प्रश्न जे होते असतील ते डिप्लोम्यामध्ये, पण आम्ही डिग्रीमध्ये थोडे त्या टप लेवलच्या बिन प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे जसं जसं आता शिफ्ट वाढत जातील ना तर तसं तसं थोडी याची लेवल बिन हे होईल, कारण एक पॅटर्न माहिती पडतो सगळ्या जणांना. त्याच्यामुळं शुगर कॅनची फॅमिली विचारलेली आहे सेकंड बॅचला. शुगर कॅनची फॅमिली आपल्याला माहिती आहे, त्यांनी ग्रामिनेसी असेल किंवा त्यांनी जी फॅमिली दिली. आता मी रात्रीच टेलिग्रामला टाकलेलं आहे का आज सकाळी टाकलेलं आहे, सगळ्याच्या फॅमिल्या बघून घ्या रे बा म्हणलं. टेलिग्रामला ज्यांना एकदा नजर टाकली असेल त्याला आलेला आहे. पोमनग्रेनेट रिसर्चचा ह्यो झाला होता, खैराचा झाला होता. एक रॉकवर आलेला होता, रॉकवर एक प्रश्न विचारलेला होता, लाईमस्टोन रॉक वर एक प्रश्न. इरिगेशन ड्रीप स्प्रिंकलर म्हणजे फर्टिगेशन्सवर आय थिंक तो प्रश्न असेल, त्याच्यावर त्यांनी एक प्रश्न विचारलेला होता. तर हे आजचे जे काही ॲग्रिकल्चरचे प्रश्न आहेत तर दोन्ही बॅचमधले हे त्यांनी विचारलेले येतं. इनिक्वलिटीवर सेकंड याला प्रश्न होता, इनिक्वलिटी ॲव्हरेज, त्याच्यानंतर पझलवर तर 100% आहेतच. तर अशा पद्धतीचे हे प्रश्न येतात, बऱ्यापैकी प्रश्न जे आहेत तर ते आहेत त्या डिप्लोमा बेसिसवरले प्रश्न हे आहेत. पण काही प्रश्न जे विचारले जसं आता पुसा नन्ना जी पपयाची व्हेरायटी विचारली. नॉर्मली प्रश्न कसा पुसा नन्ना कोणत्या पिकाची व्हेरायटी, हा एक साधा सिंपल प्रश्न झालाय. पण कशा थ्रू झालं म्हणजे म्युटेशन्स एक अजून ब्रीडिंगची एखादी मेथड विचारलेली आहे, तो थोडा टप लेवलचा प्रश्न आहे जे ॲग्रिकल्चरवाले त्याला उत्तर देऊ शकतात अलग लक्षात. अशा पद्धतीनं आजचा पेपर होता. बऱ्याच जणांना त्याचा फायदा झाला, विशेष की ज्यांनी टेस्ट सिरीज घेतल्या त्यांनी मला मेसेज टाकलेले आहेत, नक्कीच तुम्हाला फायदा झाला. आणि जे नॉन टेस्टवाले 13 जिल्हे आहेत त्यांनी सुद्धा लक्षात घ्या, समोर प्रिपरेशन्स आपल्याला याच पद्धतीनं करावं लागेल. परीक्षा नॉन टेस्टच्या कधी होतील तर हे प्रशासन, जर या प्रशासनानं याच्यावर मध्यम मार्ग काढला तर लवकरच याच्या परीक्षा होतील. म्हणजे आपण जून म्हणू, जून महिन्यामध्ये किंवा जुलै ऑगस्टच्या पहिला दुसरा आठवडा याच्या त्या परीक्षा होऊ शकतात. त्याच्यामुळं लवकर तुम्ही सुद्धा या तयारी करा. पुढच्या ज्या बॅचेस येतात त्यांनी माझा नंबर आहे किंवा ID आहे, त्या ID वर समोरच्या बॅचेसचे मला क्वेश्चन्स पाठवा. तोपर्यंत आज आपण इथं थांबू. धन्यवाद.